आरोग्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नामदार प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सायंकाळी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला अचानक भेट दिली। या भेटीमुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली। इमारतीचे अनेक विभाग बंद असल्याबाबत आणि डायलिसिस तसंच ऑपरेशन विभाग कार्यरत नसल्याबद्दल मंत्री आंबेडकर यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी संध्याकाळी कसबा बावड्यामधील सेवा रुग्णालयाला अचानक भेट दिली। त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। इथं प्रशस्त इमारत असतानाही बंद का आहे अशी विचारणा आरोग्यमंत्र्यांनी केली। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला दाखल न करून घेता CPR मध्ये पाठवलं जातं। त्यामध्ये स्त्री रुग्णांची संख्या अधिक असल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला। या दरम्यान OPD विभागाची नवीन इमारत बंद असल्याचं आढळलं। तसंच डायलिसिस आणि ऑपरेशन विभाग बंद असल्याबाबत आंबेडकर यांनी विचारणा केली। रुग्णालयात कर्मचारी वर्ग अपुरा असल्यानं पूर्ण क्षमतेनं रुग्णालय सुरू ठेवता येत नसल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यावर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी 30 डिसेंबर रोजी बैठक बोलावली आहे। त्यासाठी सर्व संस्थांना उपस्थित ठेवण्याची सूचना नामदार आंबेडकर यांनी आरोग्य उपसंचालकांना केली।